सभापती राम शिंदे व शरद पवारांचे नातू आमदार रोहित पवार यांचा कर्जत हा मतदारसंघ कायम चर्चेत असतो। या मतदारसंघाचा इतिहास पाहिला तर स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या 2 निवडणुका येथे बॉम्बे स्टेटचा भाग म्हणून झाल्या। या निवडणुकीत हा मतदारसंघ श्रीगोंदा कर्जत असा द्विस्तरीय होता। 1962 ला मात्र हा मतदारसंघ बदलला। पुढे द्विस्तरीय मतदारसंघ पद्धत बंद झाली आणि कर्जत स्वतंत्र झाला। या नवीन मतदारसंघाचे पहिले अधिकृत आमदार म्हणून काँग्रेसचे एकनाथराव बुवासाहेब निंबाळकर सलग 3 टर्म आमदार राहिले। पुढे 2008च्या डिलिमिटेशन मध्ये या मतदारसंघाचे नाव कर्जत जामखेड झाले। याच मतदारसंघात एक निवडणूक अशीही झाली जी महाराष्ट्राच्या इतिहासातील एक विक्रम म्हणून ओळखली गेली। त्या काळात महाराष्ट्रातील सर्वात कमी फरकाचा विजय याच मतदारसंघात नोंदवला गेला। हा विक्रम तब्बल 3 दशके कायम राहिला। फक्त 24 मतांनी आमदार करणारा हा मतदारसंघ आजही राज्यातील सर्वात कमी फरकाच्या नोंदीत दुसऱ्या क्रमांकावर आहे। आज आपण या विक्रमी निवडणुकीचा किस्सा पाहणार आहोत। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24 नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस। भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि 1952 ला पहिल्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या। त्या काळात द्विस्तरीय मतदारसंघ पद्धत होती। नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा आणि कर्जत हा संयुक्त मतदारसंघ होता। पुढे द्विस्तरीय मतदारसंघ पद्धत बदलली। श्रीगोंदा व कर्जत हे स्वतंत्र मतदारसंघ झाले। हा बदल झाल्यानंतर 1962 ला श्रीगोंदा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव होता। बाबूराव भारसकर हे तेथून 6 वेळा आमदार झाले, परंतु कर्जत हा खुला होता। तेथे एकनाथराव निंबाळकर हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलग आमदार होते। पुढे 1978 ला मतदारसंघाची पुनर्रचना झाली। त्यात श्रीगोंदा खुला तर स्वतंत्र झालेला कर्जत मात्र राखीव झाला। इथंच गंमत झाली। भारसकरांनी खुला झालेला श्रीगोंदा मतदारसंघ सोडला आणि ते कर्जतसाठी आग्रही राहिले। अतिशय प्रामाणिक आणि साधी राहणी असलेले बाबूराव भारसकर हे मातंग समाजातून राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदापर्यंत पोहोचणारे पहिले नेते होते। 1952 ते 1972 या काळात त्यांनी 6 वेळा आमदारकी मिळवली होती। 1967 ला मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात ते समाज कल्याण कॅबिनेट मंत्री बनले। 1967च्या निवडणुकीत तर माघार घेऊनही ते आमदार झाले। त्यांचा एक स्वतंत्र व्हिडिओही आम्ही केला आहे। पुढे एवढे मोठे नेते कर्जतमध्ये आग्रही असल्याने ही निवडणूक चांगलीच रंगतदार झाली। आता ही निवडणूक समजून घ्यायची असेल तर त्या काळातील राजकीय स्थिती समजून घ्यावी लागेल। 1975 ते 1977 दरम्यान देशात आणीबाणी होती। इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या। आणीबाणीमुळे लादल्याच्या चर्चा झाल्याने इंदिरा गांधी आणि काँग्रेस पक्षाविरोधात संपूर्ण देशात विशेषतः महाराष्ट्रात प्रचंड असंतोष होता। आणीबाणी उठल्यानंतर 1977 मध्ये इंदिरा गांधींचा लोकसभा निवडणुकीत मोठा पराभव झाला। या बदललेल्या राजकीय हवेचा अंदाज घेऊन काँग्रेसच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी आणीबाणीला विरोध करणाऱ्या आणि नव्याने स्थापन झालेल्या जनता पक्षात प्रवेश केला। बाबूराव भारसकर हे देखील याच लाटेचा भाग बनले। ते का हेही समजून घ्या। 1977-78च्या दरम्यान काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर 2 तुकडे झाले। एक गट म्हणजेच काँग्रेस आय हा इंदिरा गांधींच्या पाठीशी होता, तर दुसरा गट म्हणजेच काँग्रेस यू हा यशवंतराव चव्हाण आणि वसंतदादा पाटील यांच्या बाजूने होता। या अंतर्गत गटबाजी आणि फुटीमुळे मूळ काँग्रेस कमकुवत झाला। अशा अस्थिर वातावरणात राजकीय भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी आणि मजबूत पर्याय म्हणून भारसकर यांनी नव्याने सत्तेच्या शर्यतीत आलेल्या जनता पक्षाची कास धरली। 1974च्या मतदारसंघ पुनर्रचनेनुसार भारसकर यांचा हक्काचा श्रीगोंदा मतदारसंघ खुला झाला आणि शेजारचा कर्जत मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाला। काँग्रेसच्या नव्या अंतर्गत समीकरणांमध्ये त्यांना कर्जतची उमेदवारी मिळण्यात अडचणी होत्या। मात्र आणीबाणीनंतर स्थापन झालेल्या जनता पक्षाला जिल्ह्यात मजबूत आणि मातब्बर दलित चेहऱ्याची गरज होती। त्यामुळे जनता पक्षाने भारसकर यांना कर्जत मतदारसंघातून उमेदवारी दिली। भारसकर हे मूळचे शेवगाव तालुक्यातले। त्यांचा जन्म नेवासा तालुक्यात झाला होता, परंतु देशातील पहिल्या काही वर्षात आपला बाहेरचा हा वाद होत नव्हता। जो कामाचा तो आपला हे सूत्र होते। परंतु भारसकर जेव्हा कर्जतमध्ये निवडणूक लढवायला गेले तेव्हा मात्र आपला बाहेरचा हा वाद पेटविला गेला। कर्जत मतदारसंघ राखीव होता व त्या समाजातील स्थानिक नेतेही या निवडणुकीसाठी इच्छुक होते। रिपब्लिकन पक्षही जोमात होता। बॅरिस्टर बी.सी. कांबळे, बी.डी. खोब्रागडे, रासू गवई, एन.एच. कुंभारे हे काही नेते फुल फॉर्म मध्ये होते। दलित पॅन्थरनेही धुराळा उडवला होता। त्यामुळे रिपब्लिकन पक्षाकडून बाजीराव कांबळे यांना उमेदवारी मिळाली होती। कांबळे हे आर.पी.आयचे ज्येष्ठ कार्यकर्ते होते। गेल्या 15 वर्षांपासून ते कर्जत व जामखेड या 2 तालुक्यात सामाजिक कार्यात सक्रिय होते। ग्रामीण भागात ते विशेष लोकप्रिय होते। त्यामुळे मुख्य लढत ही भारसकर विरुद्ध कांबळे अशीच झाली। आणीबाणीनंतर दलित आणि वंचित समाज राजकीय दृष्ट्या अत्यंत जागरूक आणि संघटित झाला होता।
कर्जत जामखेड परिसरातील बौद्ध आणि मातंग समाजाची मतपेढी आरपीआयच्या मागे खंबीरपणे उभी राहिली. बाजीराव कांबळे यांनी तळागाळातील वाड्या वस्त्यांवर जाऊन अत्यंत सूक्ष्म नियोजन केले. जनता पक्षाची लाट ही प्रामुख्याने शहरी आणि उच्च व मध्यमवर्गीय मतदारांमध्ये अधिक प्रभावी होती. ग्रामीण भागातील वंचित मतदारांनी मात्र आपल्या हक्काच्या आरपीआय पक्षाला पसंती दिली. कांबळे आणि भारसकरांनी जोरदार प्रचार केला, परंतु ऐनवेळी शेतकरी कामगार पक्ष व डाव्या पक्षांनी आरपीआयचा प्रचार केला. जनता पक्षाला आणि काँग्रेसला एकाच वेळी शह देण्यासाठी स्थानिक शेकाप केडरने आरपीआयच्या बाजीराव कांबळे यांना छुपी पण भक्कम मदत केली. या डाव्या बहुजन समीकरणामुळे जनता पक्षाच्या लाटेचा जोर कर्जतच्या ग्रामीण भागात ओसरला. या दोघांशिवाय काँग्रेस आईकडून विजय शिंदे हेही निवडणुकीच्या रिंगणात होते. याच काँग्रेसच्या मतदाराने खाल्लेल्या मताने भारसकरांचा घात केला. निकाल लागला तेव्हा काँग्रेस आयच्या विजय शिंदे यांना 4089 मते मिळाली. खरी लढत ठरली ती आरपीआय आणि जनता पक्षाची. आरपीआयच्या बाजीराव दशरथ कांबळे यांना 23,157 मते मिळाली, तर जनता पार्टीच्या बाबूराव भारसकर यांना 23,133 मते मिळाली. फक्त 24 मतांनी आरपीआयचा पहिला उमेदवार निवडून आला. भारसकर या माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव झाला. फक्त 24 मतांची ही निवडणूक राज्यात नव्हे तर देशात गाजली. एवढ्या कमी मताने जय पराजय ठरविणाऱ्या या निवडणुकीची चर्चा आजही होते. 24 मतांचा फरक हा खूप कमी असल्याने मतमोजणीच्या दिवशी दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला होता. पहिल्या फेऱ्यांपासून दोघेही अगदी काही मतांच्या फरकाने मागे पुढे होत होते. शेवटी बाजीराव कांबळे 24 मतांनी विजयी घोषित झाल्यावर जनता पक्षाच्या गोटातून फेर मतमोजणीची मागणी करण्यात आली. मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सर्व प्रक्रिया चोख असल्याचे सांगत बाजीराव कांबळे यांच्या ऐतिहासिक विजयावर शिक्कामोर्तब केले. हा विजय रिपब्लिकन चळवळीच्या इतिहासात आजही सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेलाय. अत्यंत मर्यादित संसाधने असताना एका सामान्य दलित कार्यकर्त्याने राज्याच्या बलाढ्य माजी मंत्र्याला पराभवाची धूळ चालली होती. या पराभवानंतर भारसकर खऱ्या अर्थाने सक्रिय राजकारणातून बाजूला गेले. त्यानंतर त्यांनी फक्त समाजकारण सुरू ठेवले. मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटू नव्या विषयावर. तोपर्यंत धन्यवाद.